डोळ्यात पाणी आलंय, माझ्या नाकात पाणी आलंय, माझ्या कानात पाणी आलंय, माझ्या जे वरती पाणी आलंय. आता कुठून हॉटेल भाग्यश्री नात करते काय चालू होऊन फक्त अर्धा तास झालाय आणि 15 बकरे ऑलरेडी तुम्ही बघायचं. हो हो हो. त्यात 40 टाकले शिजायला. पण एक आम्हाला टिप देणार, आमच्याकडे कोण शहरातला माणूस नाही ना, तसं नाही ना. मेन तर ह्याच राज्य आहे ना. आता ये होईना बात. आपण म्हणतो ना की काय रे सोशल मीडियामध्ये फेमस झाला म्हणून मोठा झाला. उगीच कोणी मोठा नाही होत. शेळके मावशी कुठून आला का नाही आवाज. दिस इज ग्रामीण चौक. सोशल मीडियाच्या हॉटेल लाईन मधला लक्ष्मण सिंडिकेट आहे. आई शवत झुकेगा नाही साला असं. वय 25 आहे आणि माझं वय 36 आहे. म्हणजे तो 20 वर्षाचा असताना चालू केलं त्याने. भाई 20. महत्वाची सूचना, हा व्हिडिओ आम्ही 12 सप्टेंबर रोजी शूट केला होता. त्यानंतर मराठवाड्यात आलेल्या महापुरात ज्या कुटुंबांचं, शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, हा व्हिडिओ त्यांना समर्पित. आणि मराठवाड्यातल्या लोकांच्या स्पिरिटला वाटुपाचा सलाम. बाबा तुम्ही लोकांना, हजारो लोकांनी मला कमेंट करून सांगितले की बाबा ये भाग्यश्रीला आहे, भाग्यश्रीला आहे, भाग्यश्रीला घ्या. आलो भाग्यश्रीला. हॉटेल भाग्यश्री क्वालिटी आणि क्वांटिटीचं विषय म्हणलं तर कुठे यायचं, फक्त हॉटेल भाग्यश्रीला. कुठून आला माणूस, डायरेक्ट बंबई. त्याला म्हणतात नाथपुळा ब्रँड म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री. नाथ करतो का, जेवायच लागतो हॉटेल भाग्यश्री. क्या बात आहे. पण हा माणूस कमेंट साठी अमेरिका सोडून भाग्यश्रीला आला. ऍक्च्युली दादा मला आमचा सारंगसाठी जो आहे ना, तो आता USA ला फिरतोय आणि तो बोला की चल आम्ही आपण जाऊया. तर मी पूर्ण सगळं विजा सगळं आलं माझं. पण तसं झालं की अरे पण मी इकडे गेलो तर मला तर भाग्यश्रीला लोक म्हणतात जायचंय आणि हा टाइम भाग्यश्रीचा आहे. तर मी बोला US नंतर जाईन, पहिलं भाग्यश्रीला येईन. ती मग काय म्हणतो मी, भाग्यश्री अशी आहे की माणूस बाहेर नाही जाऊ शकत पण भारतात येऊ शकतो. नावात बी दम आहे, ब्रँड मध्ये बी दम आहे आणि माणसात पण दम आहे. आणि माणसात पण दम आहे, क्वालिटीत बी दम आहे. आपल्याबरोबर आज खुद्द नागेश आहेत. मला बिलीव्ह नाही होते की मी आज इकडे आलोय आणि माझ्या बाजूला दादा उभे आहेत. दादा तुम्ही एक व्हायरल सेन्सेशन आहात. म्हणजे आम्ही सोशल मीडियामध्ये युट्यूबर्स आणि गोष्टीवर, पण तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन आज काहीतरी वेगळ्याच लेवलला गेलात. तर याची चालू कसं झालं सगळ्या गोष्टी? ही गोष्टी आपल्या बायकोमुळे चालू झालेल्या आहेत. अच्छा. ह्याच्या मागचं सगळं श्रेय जेवढं आहे तेवढं आपलं बायकोच आहे. मग तिने पहिलं तुम्हाला खायला करून घातलं, तुम्हाला आवडलं? नाही ही बनवायचंच म्हणजे निर्णय घेतला होता हॉटेलचा बायको. त्यांनी घेतला निर्णय? अरे मग त्या येतात की नाही येतात कधी इथे आल्या असते. आणि मग आता एवढं कसं काय त्याची क्रेज वाढली? क्वालिटी क्वांटिटी स्वतः बनवतो आपण ना, त्याच्यामुळे आहे. आणि मला असं मी खूप वेळा ऐकलं की या धाराशिव साईडच्या ज्या आपल्या मेंढ्या आहेत किंवा बोकड आहेत त्यांची क्वालिटी, बोकडची क्वालिटीच वेगळी आहे. धाराशिव बोकड आहे त्याच्यामुळे क्वालिटी आहे आणि आपण चांगला माल आणतो त्याच्यामुळे आहे ना. स्वतः खरेदी करतो आपण, दुसरं कोण घेत नाही. स्वतः कापतो, स्वतः बनवतो. अरे वा, त्यात फरक असतो. चालेल चालेल. मग आज मी तुमच्याकडे काय ट्राय करू सांगा? ढवाराच असते आपल्याविषयी, दुसरी डिशच नाही. डिशच नाही, एकच ढवारा, बाकी काय नको. काहीच नाही, एकच गोष्ट खाऊन निघायचं. त्यातच समाधान मांडायचं, तीच चव द्यायची फक्त. 10 करण्यात उपयोग नसते. 10 मध्ये लोकांचं मन लागत नाही. एकामध्ये ठेवलं क्वालिटी क्वांटिटी तीच राहते, गिरायक आलेलं मन समाधान होऊन घरी जातं. अरे वा. आणि दादा मला सांगा, तुम्हाला बघून आता खूप लोक इन्स्पायर झालेत आणि सगळ्याच्या येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही इन्स्पायर होऊ द्या, पण कसं आहे, चिकाटी पाहिजे त्याला, करण्याचे व्यवसाय पाहिजे. आजकाल बघतो आपण सोशल मीडियावर 6 महिन्यात केलं, परत बंद पडलं, धंदा चालला नाही. त्याला एक चालवायला लागतंय. आणि आता आपण शाखा द्यायला चालू केल्यात, फ्रँचायझी चालूच आहेत आपल्या सध्याला द्यायला. फ्रँचायझी चालूच आहेत. युवकाला चान्स द्यायच लागलो आपण. पण फ्रँचायझीची भीती वाटत नाही तुम्हाला की तुम्ही जी क्वालिटी बघताय, तुम्ही कसं पर्सनली असतं? नाही मसाले आमचे आहेत ना. अच्छा, मसाल्यांवरती पूर्ण गेम आहे. आपण जे मालक आहे त्याला स्वतः शिकवायला आलो आपण, जे बनवतो ती. अच्छा, तुम्ही इन्स्टिट्यूट झालात म्हणजे. अरे क्या बात आहे. चला आम्ही मग खूप एक्साइटेड खायला. 100% 100. तुमचं शिक्षण किती झालंय? अंगठा छाप माणूस. पण माणसाला करायची जिद्द असली की माणूस आयुष्यात यशस्वी होतो. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर. कुठलंही म्हणतात ना, तुमच्यात बोलण्याची आणि काम करण्याची जर कला असली, मेहनत असली, तर माणूस शिकलेला असू द्या नसू द्या, मेहनती माणूस होणार. इन्स्पायरिंग माणूस आहे. असे आहे जी मुलं म्हणतात आम्ही जॉबलेस आहोत, आम्ही काहीच करू शकत नाही, त्यांच्या समोर एकदम चांगलं उदाहरण, खतरनाक उदाहरण. म्हणजे त्यामुळे फॉर्च्युनर विचार करा एकदम. ते पण मागे फोटो आहे, फोटो सहित अजून अभिमानाने. अरे सुपर सुपर. बाप साईज बघ. सकाळी एक हाती भरून काढला होता, ती धुवा गेला. हे लगेच दुसरा हात टाकलेलाच आहे. असं जाळी काढली की मटण भरून निघालं पाहिजे. 300 किलो मटण शिजलं पाहिजे पातेल्यात.
हे नंबर 1 शर्वा असतो. हे काय आता आपलं शर्वा आहे आपला ओरिजिनल शेरवा. 1 नंबर क्वालिटी. त्याचा अरोमा म्हणजे मी ह्याने उघडलं ना त्याचा जो नंबर 1 सुगंध मध्ये येतोय असतो. ना. हा ह्याला घरगुतीनं मारलेला 1 नंबर शर्वा असतोय. आता ही सकाळ सकाळच पातीला संपत आलं. आता थोड्या वेळ नाजूक ये ऑलरेडी बॉटमला पोहोचलाय ते बी अर्ध्या तासात. अर्ध्या तासात 12ला चालू होतं ना आपलं जेवण, हा. त्याच्यामुळे लगेच चालू झालं. कसं आहे शक्यतो आपल्यापासून जेवण गेल्यावर तक्लीफ होणे माणसाला, जळजळ वगैरे काय तसलं काय हा, शॉट पोटाला acidity नाही व्हायला काहीच पाहिजे. नाही काहीच नाही. जेवलं म्हणजे त्यानं तराट होऊन जायचं आणि नाव घ्यायचं हे असं आहे. आपण सकाळनं फ्रेश माल कापतो सगळा, हे लगे भरलेले तर तयार असतं. अच्छा लगे ही काढूस तरी दुसरं आता लगेच तिकडे जाणार. ते हाती धुवायला दिलाय, ते हाती लगे तिकडल्या शेडवर जातो. टॉकच्या बाबतीत आपण क्लिअर आहोत. सगळा टॉक आहे आपला इथून तिथून भरलेला. तरी आता किती असतील इथे? 70 आहेत. 70 जातं. हा ओ माय गॉड. आज किती कापली सांगा? 15 झाले आतापर्यंत आणि अजून चालू होऊन फक्त अर्धा तास झालाय आणि 15 बकरे मोकड ऑलरेडी गेलेले आहेत. इकडे जावा गच्च भरलेला मैदान दाखव. दावा. मुरुड, पाटोदा, बार्शी हे जेवढे आयटम आहेत तिथे फिरतो आपण हा. आणि त्याच्यावर आणतो आपण. स्वतः खरेदी करतो. 6 स्वतः वाजता बघता कुठलं घ्यायचं आणि काय सगळं, म्हणजे सगळं. पर्सनल जातं. हा नवरा बायको दोघं. काय म्हणता? हा 6ला उतरून. हो हो खरेदी आपलीच असते, दुसऱ्याला नसते. आणि हेच सगळं इम्पॉर्टंट आहे. सगळं, मग तुम्ही तर फ्रँचायझी काढलं ते कसं काय करणार? हे लक्ष देणार नाही आपण सगळ्याला शिकवतोच ना. शिकवणं, आपण. काय हो, बघायचं? काय बघायचं काय असतं म्हणजे जर लोकांना विचारलं काय असतं मेन बघायचं? नाही हे तयार माल असतो, ती घ्यायची पद्धत माहिती पाहिजे, बनवायची पद्धत पण माहिती. एक आम्हाला टिप द्या ना, जर आमच्याकडून शहरातला नाही ना माणूस तसं नाही ना. मेन तर ह्यातच राज्य आहे ना. राज्य सिक्रेट सांगत नाही याच्या राज्य- एक थोडीशी सिक्रेट कळलं असतं कसं काय ओळखायचं तर आम्हाला पण कळलं नाही असतं. ना. राज्य कसं सांगायचं? अरे आपण आज राज्य करतो, राज्य कसं सांगायचं? खरंय 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 एकदम खरं क्वालिटी बोललाय. असते त्यात, Quality काहीतरी हे असते. नाही पण तेच आहे कारण मेन अख्खा म्हणजे मटणाचा पूर्ण जो गेम आहे तो अवलंबून आहे या ह्यांच्यावरती. हे जर तुम्ही परफेक्ट आणलं आणि आपले जे घरचे मसाले यांचे जे आहेत सिक्रेट मसाले त्याचं प्रमाण काय असतं त्या मसाल्यांचं त्याच्यावरती पूर्ण चव ना अवलंबून आपण आहे. स्वतः बनवतो ना. मस्त एकत्रीचं काय नाही, स्वतःचा. सगळं एक A to Z स्वतःचा बनवता. काही विकत कुठलाही मसाला विकत नाही. एकच मसाला टाकलेला असतो आपण. इथं ही सून आहे माझी, ती पलीकडे बसलेली माझी लेक आहे. अच्छा त्या तिथे आहेत त्या हा म्हणजे- ही आई आहे. म्हणजे ऍक्च्युअल फॅमिली बिझनेस टाइप सगळं सगळे कष्ट करतात. म्हणजे असं नाही की आज पैसा पाणी आहे म्हणून कोणी झोपू नाही बसू नाही. सगळे कष्ट करतात. आता घरचे आम्ही 6 वाजता उठतोच. 6 वाजल्यापासून उठल्यापासून कष्ट चालूच असतं. पण हे दर दिवशी होतं. फक्त आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी असते सोमवारी. हा पण मग आता घरच्यांना संकट ठरलं की फिरायला जायचं कुठेतरी मग काय करणार? नाही काय आम्हाला ज्या दिवशी बाहेर जायचं त्या दिवशी हॉटेल बंद असते. हॉटेल बंद त्या दिवशी कारण त्या दिवशी उघडायचंच नाही. त्या दिवशी कायम बंद असतं हॉटेल 1 दिवस. पण मी ऐकलं तुम्ही जेव्हा मराठा मोर्चाला गेले तर पूर्ण हॉटेल बंद होतं. नाही 9 दिवस ठेवतो ना आपण. हो ना. हा. मस्त ना ऍक्च्युअल फॅमिली बिझनेस म्हणतात तो हा आहे की अख्खे घरचे सगळे मेंबर इथे बसून काम करतायत आणि रोज सकाळी 6 वाजल्यापासून ही मेहनत असते. म्हणजे आपण काय म्हणतो ना की काय हे व्हायरल झाले आणि सेन्सेशन झाले आणि मोठे झाले पण त्याच्या मागे जी मेहनत आहे आणि पूर्ण फॅमिलीची मेहनत आहे. नुसतं एकटा माणूस तर आहेच शेअर पण त्या शेअरच्या मागे अख्खी फॅमिली उभी आहे आणि ती त्याला मदत करते. त्याच्यामुळे कुठेतरी आज हे जे दिसतं ते दिसतंय. दादा आता मला म्हणाले की ते मुंबईत टाकणार आहेत एक शाखा आणि याच रेटमध्ये 250 रुपयात तुम्ही वाट लावून टाकाल जर केलं तर. जिद्द असली त्याला तर अगर त्यानं आला आपल्यापाशी की मला टाकायचंय तुमचं नाव घ्यायचंय मी टाकणारच त्याला देणारच आपण. पण मला आता मुंबईचा सर्वात मोठा विषय मध्ये काय मी मुंबईत सगळीकडे खाल्लंय. मुंबईत चांगले बकरे आणि चांगले बोकड मिळतच नाही. आपण देऊ ना त्याला. इथं खरेदी स्वतः करून त्याला देणार आपण. क्या बात आहे. त्याला तुम्ही मार्केट हलवून टाकाल जर हे झालं ना. जर खरंच हे म्हणताय तसं आणि मुंबईत आले कारण मुंबईत माझी गॅरंटी आहे की चांगलं मटण मिळत नाही. 100% भेटणार. जिद्दवाले माणसं आली आपल्यापाशी तर तिथं 10 तरी शाखा देईन. तर मुंबईत जे बघतायत व्हिडिओ जर तुम्हाला भाग्यश्री मुंबईत हवं असेल आणि तुम्हाला ते चालवायचं असेल तर प्लीज दादांना कॉन्टॅक्ट करा. आणि इथं धाराशिवला जायचं. आग लागेल आग. आता आपल्याला खाल्लं पाहिजे आणि गरमागरम जेवण आलं तर पहिलं मी अरे 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 काय लावलंय काय हा खातोय असं मग बघितलंय ढवारा आता कसं खायचा याच नसतं खायचं हो. मग दाखव दाखव थांबा दाखव. जरा. चेंडा मेंढा करून टाकला याचा. अरे भाई काय करतायत. हो हो म्हणजे मटण बघ
खाऊया आपण. झणझणीत मसालेदार अशी जी ग्रेव्ही आहे, झणझणीत ग्रेव्ही आहे, झणझणीत म्हणजे सगळे सेन्सेस तुमचे ओपन होणार, ही अशी वाली ग्रेव्ही आहे. आणि हे जे मटण आहे ना, तुम्ही बघाल तर युजली आपल्याकडे जे मिळतं ना ते एकदम असं बर्फी टाईप असतं, पण हे जरा आहे ना ह्यालामध्ये तुम्हाला त्याचे रेषे रेषे दिसणार. हे बघ दिसतं मी कसं ओपन करतोय. आणि ह्याला ना थोडा चुईनेस असतो, थोडा चुई असतं, पण हे रबरसारखं नाही आहे बिलकुल पण. ह्याचा स्वतःचा ना एक फ्लेवर आहे मटणाचा पण. आणि ह्यांनी मटणाच्या क्वांटिटीमध्ये म्हणजे डायलॉग त्यांचा आहे ना, क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, ते योग्य आहे. कारण मटणाचे भरपूर सारे पीसेस मिळाले आहेत आणि माझ्या आयुष्यात इतक्या वेळा मी करतोय खातोय 250 रुपयाची थाळी मी नाही खाल्लेली, ती पण अनलिमिटेड. माहिती दिसतं तुम्हाला 2 हे रस्से अनलिमिटेड आहेत. आता आता ये होईना भात. आता कटकट करायचं नसतो, कटच खायचा असतो फक्त, कटकट न करता. ही चव एकदम युनिक आहे, एकदम युनिक. ओके, म्हणजे याच्यामध्ये सगळा गेम हा पहिला मसाल्यांचा आहे. म्हणजे जे मसाले आहेत ना ते तिखट तिखट झणझणीत घाम आणणारा मसाला आहे, पण तरी मनाला तिखट लागत नाही आहे, मनाला गोड लागते. मनाला म्हणते की अजून खा अजून खा. आणि भाकरी पण अशी आहे ना की याने जी कुस्करून टाकली आहे त्यामुळे भाकरी पण एकदम त्या सगळ्या गोष्टीचा थिकनेस वाढवतोय, स्मूथ झाली एकदम त्यात. एकदम एकदम. दिस इज ग्रामीण चव, ग्रामीण मराठवाड्याची चव एकदम. ही मराठवाड्याची चव आहे. 15 मिनिटावरती आहे. तुळजापुरानं 15 मिनिट गाडी पुढे आणली तुम्ही, तुम्हाला इथे यायचं भाग्यश्रीला आणि ते मटण खायचंय. म्हणजे आता ही स्वतः आमची मालकीन बाहेर किचन मध्ये लक्ष द्यायला. अरे स्वतः आहेत ते. हा, मी स्वतः काम करायचं. ताई नमस्कार. त्यांचं लक्ष त्यांच्या कामात बिझी आहेत त्या पूर्ण. ही स्वतः लक्ष. अरे वा, आपली मेन ताकद तिथं. शेवटी आपण त्या हिंडात बी असलो तरी तिथं कामावर ध्यान असतं. कारण की मी त्यांना आता नमस्कार केला तरी पण त्यांचं लक्ष नाही, ते कामात बिझी आहे. ते म्हणतात की मला माझं काम करू दे, त्यासाठी मी आले. बोलण्यासाठी हा माणूस आहे. ते कामात असतात का सगळं काम, म्हणजे कमी जास्त कुणाला जाऊ नये. आणि हे मेन्शन कंटिन्युअसली करतात की ही माझी ताकद आहे, ही माझी ताकद आहे. बरोबर आहे ना. आज प्रेम दिसतं लिटरली. आजी बाय माणसाला जी म्हणतात लोक की ही बाय आल्यामुळे असं झालं तसं झालं, पण आमचं उलट आहे. आमची बायको आल्यामुळे आपल्याला चांगलं आहे, बायकोमुळे ताकद आहे. लक्ष्मी ही बायको असते. आज पण सेमच आहे. लोकाला कळत नाही. आजकालच्या पोरांना काय तू नाही दुसरी, पण ती माहिती नसते कोणाला की आई बापानं जतन करून आपल्यापाशी पाठवलेलं असतं. त्याच्यानंतर आपण मोठे होतो. घरातली ताकद चांगली असली तर बाहेर ताकद वाढते. क्या बात आहे. नाहीतर काहीच वाढत नाही. काय विचार आहे तो. 100% ते मी आधीच पहिल्यापासूनच म्हणलंय, जे आपण हा आज बायको म्हणावं. पण मग तुम्हाला हे सगळे विचार कुठून आले, एवढं चांगलं तुमचं कसं काय घडलं? कारण गावामध्ये ना कधी कधी काय होतं, बिघडायला चान्सेस जास्त असतात. नाही आपल्याला नाद पाणी नाहीत, बायकोनं तिकडे वळण जाऊनच दिलेलं नाही. ना दोस्ता नाही ना खास्ता नाही. आपला व्यवसाय सकाळी 6ला उठायचं, रातच्या 10ला बंद होतं हॉटेल, 1 वाजता जेवायला. झोपले की सकाळी 6ला बकरी कापायसाठी उठायचं लागतं. त्याच्यामुळे कुठं जायचा यायचा योग नाही. सुट्टी असेल त्या दिवशी जाणे, काय कमी जास्त आहे ते घेऊन येणे, तेवढंच काम असतं. किती वर्ष झाली आपण करतोय? आता मला ह्याला 9वा महिना झाला. आपण आधी वेच चालवलंय, पण आता ह्याला 9वा महिना झाला ढवारा चालू करून. अच्छा. आणि भारतात ढवाऱ्याचा ट्रेनच आणल्याने झालो आपण. नाहीतर ही ढवारा कोणाला माहित नाही. आज तुम्ही कुठे बी जावा, कुठल्या बी हॉटेलला जावा, नुसता ढवाऱ्याचा बोर्ड आहे. पण ते ढवाऱ्याचा बोर्ड ठेवण्यापेक्षा त्याची क्वालिटी काय असते ती माहिती पाहिजे. बरोबर. त्याचे मेंटेन्स काय आहेत. लोकांना वाटतं की आज हॉटेल टाकलं म्हणजे त्यात 50% 60% पैसे भेटायला लागले. बरोबर. मेहनत किती आहे. आज रोजगार आहे. आज आपण पैशाचे द्यायला लागलो म्हणजे आज प्रत्येक ठिकाणावर 20 पोरग धरा ना कामाला एक, तरी 500-600 लोकांचा रोजगार व्हायला आला प्रत्येक जागी. बरोबर बरोबर. दादा भाग्यश्री नाव कोणाचं आहे? माझ्या मुलीचा. अरे काय सुंदर ना. मी बघतो ना की पूर्ण फॅमिली हा माणूस, आणि हा माणूस पण असा पूर्ण फॅमिली मॅन आहे जो सगळ्यांना घेऊन पुढे चाललाय. तर खरा फॅमिली मॅन आहे मी म्हणतो ना तुम्हाला. आता यांचं अळणी सूप ट्राय करूया आपण. गाईज जेवण तिखट आहे, माझ्या मस्तपैकी जीभ एकदम अशी झणझणीत झालेली आहे. आता अळणी पिणार आहे मी. अळणीमध्ये मीठ हळद परफेक्ट, म्हणजे जशी अळणी असायला हवी ही तशी अळणी आहे. मग दिसतोय का, माझ्या डोळ्यात पण पाणी आलंय, दिसतंय का थोडं तरी?
माझ्या डोळ्यात पाणी आलंय, माझ्या नाकात पाणी आलंय, माझ्या कानात पाणी आलंय, माझ्या ते वरती पाणी आलंय, ओपन झालंय, म्हणजे असं मी जागा झालोय एकदम. असं हे पण झणझणीतच आहे. आणि हे सगळ्या जेवणामध्ये त्यांचं म्हणणं आहे की कुठेही काही अशा गोष्टी नाही तुम्हाला त्रास होणार आहे. जरी एवढं तिखट लागतंय तरी आय होप मला याचा त्रास होणार नाही आहे. सचित आता आपण इंद्रायणी राईस पण मिक्स करूया. स्टार्टिंगला खूप तिखट लागलं असेल ना, त्यांना एक माझ्याकडे टिप आहे, ज्यांना जास्त तिखट जमणार नाही त्यांनी अळणी राईस बरोबर खा. कारण हा अळणी भात आहे ना या रस्स्याला थोडा मेलो डाऊन करतो. त्यामुळे तुम्हाला जेवढं झणझणीत भाकरीबरोबर लागतं तेवढं झणझणीत भातावर लागत नाही. भातला छान एकदम असं मऊ करून टाकतं त्या गोष्टीला. थोडं मटण चिवी आहे ह्यांचं. ओके, म्हणजे आपल्याला सवय सॉफ्ट सॉफ्ट जशी नाही आहे बर्फीसारखं, पण त्या मटणाची चव खूप छान आहे आणि अळणी भाताबरोबर तर ते अप्रतिम लागतं. आणि नागेशनाचं कौतुक मी बघतो मगातपासून. जवळपास त्यांच्याकडे आता मी उभ्या इथे जेवत असताना त्यांच्यावर 20-30 लोकांनी फोटो काढलेत, पण प्रत्येक माणसाबरोबर ते उभे राहून फोटो काढतायत. प्रत्येकाला आग्रहाच्या ते जेवलात ना, जेवायचं आहे का, सगळं म्हणजे पर्सनल कनेक्शन जे असतं ना त्या माणसाने बरोबर शोधून काढलंय लोकांना कसं करायचं. 250 रुपयाची प्राईज या गोष्टीचा विचार करता या डिशला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. 100% मी इथं पुन्हा येणार आणि हे पुन्हा खाणार. सिटीत राहणाऱ्या लोकांनी ग्रामीण भाग बघितला पाहिजे. ग्रामीण भागातल्या लोकांच्या हॉटेलमध्ये जेवायला आलं पाहिजे आवर्जून. त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही आपुलकी जी शहरात संपत चाललेली आपुलकी ती ग्रामीण भागात अजून टिकून आहे त्याच पद्धतीने आपुलकी ती आपण येऊन अनुभवली पाहिजे एकदा. खरंय खरंय, एकदा तरी इकडे आलंच पाहिजे. इकडचं लँडस्केप खूप मस्त आहे. हो, ह्या लँडस्केप मुळेच समोर दिसतंय का तुम्हाला ते काळे काळ्या त्या उस्मानाबादी शेळ्या आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्याची जी ओळख आहे ती त्या शेळ्या आहेत असं बघायला गेलं तर. आणि हे गवत खातात, ते गवत खातात, ते मसल सगळं नॅचरल त्यांना मिळतं ना. अच्छा, म्हणजे आणि वरखाली परत ते करतात. वर खाली त्यांचं ऑटोमॅटिकली एक्सरसाइज होती ना त्यातनं. आता आपण तेच फस्त करून आलोय ना. हो, त्यांचं या त्या समोर दिसत आहेत त्या. ज्यावेळेस इंग्रजांचं इथं राज्य नव्हतं त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी व्यापारानिमित्त ह्या भागातून फिरत होता. ह्या भागातून मग त्या लोकांना मटण खायची, चिकन खायची खूप हे असायची, मांसाहार करायची. बरोबर, खूप आवड असायची त्यांना. मग त्यांना इथल्या काय खाऊ घालणार ना, मग इथल्या लोकांनी त्याला ते जे खातात तेच खाऊ दिलं त्याला. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ते खाल्लं मटण खाल्ल्यानंतर त्याची तशी ऐतिहासिक नोंद आहे. अच्छा, की मी जगात सगळीकडे फिरलो पण ह्या उस्मानाबाद धाराशिव सारखं मटण मी जगात कुठंच खाल्लं नाही, अशी नोंद ऍक्च्युली करून ठेवलेली आहे त्यांनी. आणि मी पण सांगू शकतो की मी पण आता खाल्लं इकडे मटण. इकडचं मटणची क्वालिटी आणि टेक्स्चर जे त्याचं इव्हन त्याचा ते जो मटणचा तुकडा पण त्याचा जो चुईनेस आहे तो पण अख्खा वेगळा आहे. आणि तुम्हाला ते इथेच मिळणार, ते तुम्हाला मुंबई पुणा या शहरात अजिबात नाही मिळणार. अजिबात नाही. चला, आपल्या अजून 2 ठिकाणं जी व्हायरल सेन्सेशन आहेत ती कव्हर करायची बाकी आहेत, ती जाऊन कव्हर करूया. चला. नमस्कार मित्रांनो. अहो, ओळखीला का नाही दादाला तर सगळेच ओळखी देतो. मला बी ओळखायले दादा, माझे काळजाचे तुकडे अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या लहान मोठ्या बहिणी, लहान मोठे भाऊ सगळे ओळखायला का नाही. ओळखीत आता तिथून पुढे चालू. दादा कुठून? अरे मुंबईहून. अरे भया कुठून? अरे भाई मुंबईहून. कसा आवाज? अरे दादा कुठून? अरे मुंबईहून. कसा आवाज? भेट दादाची भेट मुंबईहून. दादा आपल्याकडे आले. क्वालिटी क्वांटिटीचा विषय नाही, खोट आणखीन जेवण केलं नाही. आल्या रील्स बनणार म्हणजे बनणार, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. चला, धन्यवाद मित्रांनो. लगेच ओळखीत वगैरे सगळे ओळखीत माझ्या काळजाचे तुकडे. माझं नाव मित्रांनो रवींद्र सीताराम काळे. मी हॉटेल जलपरी सर्वा तुमच्या काळजाचा तुकडा. अरे क्या बात आहे सर. तुमची एनर्जी जी आहे ना म्हणजे त्याच्यासाठी आम्ही फॅन आहोत. म्हणजे आज परत आम्ही खाल्लं नाहीये पण तुमचे व्हिडिओ बघून, तुमची एनर्जी बघून तुमचा फॅन झालेलो मी. मला एकच म्हणायचंय, आपण मराठवाड्यातले आहोत, महाराष्ट्रातले आहोत, आपल्याकडे एनर्जी फुलच पाहिजे. फुल्ली एनर्जी. दादा 1968 पासून एखादी गोष्ट चालू करून ती कशी टिकून ठेवायचं त्यासाठी काय लागतं महत्वाचं? नाही महत्वाचं तुम्ही आता जसं म्हणलं होतं तसं एनर्जी पाहिजे आणि हिंमत पाहिजे आणि पैसे कमवायची धमक पाहिजे. काही होतंय पण इतक्या वर्ष तुम्ही, म्हणजे मला खरंच हे कौतुक असं वाटतं की एखाद्या रेस्टॉरंट कडे, मी पण ना केटरिंग फॅमिलीत नाही तर मला माहिती की किती त्याचे चढ उतार असतात या बिझनेस मध्ये. पण त्याच्यामध्ये टिकून राहणं आणि बाजूला एवढी कॉम्पिटिशन असताना आपण टिकून राहणं, याचं काय सिक्रेट आहे?
महत्वाचं कसं असतं, उलट कॉम्पिटिशन व्यवसाय वाढत असतो. आपल्यातले गट्स दाखवावं लागतात लोकायला, तेव्हा व्यवसाय होतोय. 100% आहे. कष्ट केलं की कुठेही यश आहे. सगळ्या माझ्या काळजाच्या तुकड्याला माहिती आहे की काय होतं माझ्याकडे काय नव्हतं. कष्टातून सुरुवात झालेली आहे. किती कोंबड्या गेल्यात या टोपामध्ये आता? आता बघा हे 250 मुर्गे आहेत. अरे बाप, तुम्हीच बघताय की आता आहेत का नाही 250? तुम्हीच बघा की. हो हो हो, 250 पेक्षा जास्त असते पर कमी नाही. क्या बात आहे. आणि ही फक्त 3-4 तासाचा खेळ आहे. 4 तासात दुसरे 250 टाकावं लागते. अरे अरे अरे, तरी दिवसाला किती जातात आपल्या कोंबड्या? नाही म्हणलं तरी वारावर आहे. समजा रविवार असला की 700च्या पुढे आकडा असते. श्रावण महिन्याच्या आधी जवळपास आपण 1500चा आकडा पास केला जलपरीनं, आणि श्रावण महिन्याच्या नंतर 1100चा आकडा पास केला. आणि हे तुम्ही म्हणता की कोणाची कॉपी नाही, हे कुठून आली लाईन? ही लाईन मनातून बोलत गेलो, ती व्हायरल झाली. त्याच्यात काय प्लॅनिंग नव्हती अशी. ओरिजिनल आहे, ओरिजिनल म्हणजे काय झालं, समजा बऱ्याच गावचे लोक येतात आपल्याकडे जेवायला, प्रत्येक गावाचं नाव घेणं शक्य नव्हतं. नाव घेणं शक्य नसल्यामुळे असा रुमाल हातात घेतला आणि मी पुन्हा काय केलं, 3दा म्हणायचे त्यांना मी, अव कुठून, लगेच ती म्हणायचे. कोण म्हणायचं अंबाजोगाईहून, कोण म्हणायचं पुण्याहून, कोण म्हणायचं मुंबईहून. असं ती व्हायरल होत गेलं. काय असं काय प्लॅन नव्हता माझ्या डोक्यात. अरे वा. ए दिदी, मम्मी पप्पाला कॉपी, शाळेत खोट, शाळेत कॉपी. नंतर मी म्हणतोय नका बसू घरी, चला शाळेच्या दारी. बघा असे लेकरं फॅन आहेत दादा. मी आज येत आहे. हो माझं काय फॅन आहे बघा किती बोलायला लागले भारी. मस्त. मला माहिती आहे ही लेकरं इतके फॅन आहेत ना माझे. अरे मी शाळेपासून जर चाललो का, ती सगळं बॅग बिग सोडून ती माझ्याकडेच बघत बघते. शाळा बुडून आली ती पोरगी काय लागा स्पेशली. मला सर्वात अमेझिंग काय वाटतं की त्याचं नाव जलपरी आहे. मी कधीच असं ऐकलं नाही. जलपरी नाव कुठून आलं? जलपरी ही नाव माझ्या वडिलापासून, माझ्या आजोबापासून आलेला आहे. आमचा माशाचा व्यवसाय होता पहिलं. म्हणजे मासे धरायचे, विकायचे. त्याच्यातून एक नाव तयार केलं जलपरी सहज. ती हॉटेलला काय नाव द्यायचं तर जलपरी दिलं. जरा युनिक देताना वाटलं नव्हतं युनिक आहे. ती तुमच्या प्रेमानं आणि काळजाच्या तुकड्याच्या सपोर्ट मुळे आज युनिक झालं. एकदम एकदम एकदम. आलो किचन मध्ये आलो आणि आपलं चालू असतंय, तुम्हाला माहित नाही का, चलायलाच लागतं इकडे 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 माझ्याकडे. दीपक कसा आहे मटणाचा दणकाज? 334. बाप्पा अहो कुठून? अरे बाप्पा कुठून? बाप्पा किती लागतील आज? 9चं टार्गेट आहे. 100% आहे. अरे दिप्या कुठून? कसा आवाज? खोट 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 बोलायचं ना. शेळके मावशी कुठून? आला का नाही आवाज? आता इकडे 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 माझ्याकडे. म्हणून तर मी म्हणतो खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मित्रांनो, कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा. आताच्या आता सोशल मीडियाला धरा. आमच्याकडे काय नव्हतं, कोण सांगत नाही. जलपरी सांगती. अहो पैसे कमवा, पैसे 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 कमवा. चला धन्यवाद मित्रांनो. ह्या थाळीचं नाव आहे दम मुर्गा थाळी. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक उकडचा मुर्गा, एक तिखट मधला मुर्गा दम मधला, एक अंडा करी, एक फुल राईस, 5 ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तंदूर 5, अनलिमिटेड सूप, अनलिमिटेड शेरवा. ही फक्त 899 रुपये देतो. आम्ही किती बी जण येऊ द्या, त्याचे तेवढेच पैसे लावताय. पुन्हा जी वरी शेरवा अनलिमिटेड, पुन्हा भाकरीचेच फक्त पैसे लावताय. 10 जण बी येऊ द्या, आम्हाला काय घेणं देणं नाही. अरे तुम्ही आता तुमच्या फ्रँचायझी देणार आहे का? आपण असल्या ठिकाणी देणार आहोत की जिथं कमीत कमी 7 ते 8 गुंठ्याच्या वरी पार्किंगच पाहिजे. आपलं स्वप्न ते आहे. कारण की आता आपण इतके म्हणजे आपल्या डिश इतक्या व्हायरल झालेल्या आहेत. ही जवळ 500-500 ताटं ऐकतो मी असल्या ग्रामीण भागामध्ये. ही जर समजा सिटीमध्ये गेलं, पुण्यामध्ये गेलं, मुंबईमध्ये गेलं तर तेवढी जागा पाहिजे, नाहीतर नाव खराब होईल म्हणून कमी जागेत देणार नाही. आणि दादा मी सांगतो, या किचन मध्ये एवढं म्हणजे काय म्हणतात ना, लाकडं जळतायत आणि त्याच्यावर पण लोक काम करतात आणि तुम्ही मेहनत करताय. खरंच म्हणजे वाखडण्याजोगा ही गोष्ट. नाही करतात. आमची टीम लय खतरनाक आहे. हो. आणि सगळ्या मी बघतोय मावशा एकदम प्रेमाने काम करतायत बसून. त्यातली त्यात सीता मावशी तर लयच करतात. बघूनच भूक लागलेली आहे. तर आता मला वाटतं आपण डायरेक्ट बसूया खायला. काय बोलता? चला.
अरे भारी, लय भारी बाबा 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 बाबा. बाजरीची भाकरी ही आपल्याला मिळणं कठीण आहे हो. जरा. एकदम नुसती भाकरी खाऊया. काय पात चपाती सारखी भाकरी आहे, चपाती सारखी लिटरली. बाजरीची चव. बाजरीची चव एक नंबर. हो हो. आणि पिंक पिंक हे बघ. हा मसाला आहे. काय हळद आहे याच्यात ना. एकदम स्ट्रॉंग हळदीचा फ्लेवर होता. स्ट्रॉंग हळदीचा फ्लेवर आहे. हळदीनंतर लागते ती मिरची लागते. हळदीची एक वेगळी टेस्ट आहे त्याला. तेच म्हणतो हळदीची पण वेगळी टेस्ट आहे. वेगळी टेस्ट आहे. म्हणजे एकदम ती मी म्हणतो ना ह्या आजचा एपिसोड आहे ना हा पूर्ण गावरान एपिसोड. गावरान एपिसोड. हो फुल गावरान. म्हणजे ही जी चव आहे ना ही चव तुम्हाला आपल्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मिळणारच नाही. कारण हे एवढ्या लांब आहे. लांब आहे. आपण मुरुड लातूर जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात गावात आलोय आपण. म्हणजे पूर्वी मुरुड ह्या लोकांना कुठे मला वाटायचं की मुरुड जंजिरा म्हणजे अलिबाग. हा अलिबाग वाटत. हे मुरुड मॅप वरती कोणाला माहिती पण नव्हतं. पण हे फक्त ते माहिती होतं ते व्यापारी लोकांना. म्हणजे मुरुडचं इथं जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. त्याला थोडासा 50, 60, 70 वर्ष झाली त्या बाजाराला. बरोबर. फक्त त्या व्यापारी लोकांनाच. कारण हे हायवेला जोडलेलं गाव आहे, कनेक्टेड असलेलं. पण आतमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत येणं लोकांना ही नाही शक्य ना. पण आता एक भाटुपांनी तुमची अशी सोय केली की तुम्ही फक्त खाण्यासाठी यायचं तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही मध्ये येताना आम्ही जे स्पॉट दाखवले ते स्पॉट बघत बघत एक्सप्लोर करत तुम्ही खायला येऊ शकता. आणि हे मी असं लाल लाल रंगाचं चिकन आणि चविष्ट एकदम मीठ. एकदम चविष्ट मीठ आहे एकदम. म्हणजे आणि हा जो ग्रेव्ही आहे एक तुमचा हात बीट सगळं बरबटणार आहे तिथे खाताना. सॉफ्ट कापसासारखं बिलकुल नाही आहे. नाही देशी कोंबडीचं सॉफ्ट कापसासारखं नसतंच ना चिकन. देशी कोंबडी हार्डच असते थोडीशी. पण त्या चिकनला जो फ्लेवर आहे चव चिकनचीच आहे त्या. एक नंबर मुरलंय सगळं. हे बघ हे जे चिकनचा हा जो पार्ट आहे ना हा फ्राय केल्यामुळे लाल झालाय आणि थोडासा कडक झालाय. म्हणजे बघाल ना तर हा काढायला गेलो ना मी तर हा इथे जरासा तुम्हाला हे लागेल कारण तो फ्राय झालाय. पण हा जो आतला पार्ट आहे ना हा एकदम सॉफ्ट आहे. हे बघा हा एकदम तुम्हाला सॉफ्ट लागणार. हे बघ ही अख्खी मुर्गी टाकली यांनी. डान्सिंग दिसतं 2 पाय नाचते मुर्गी. दिसते नाचणारी मुर्गी अख्खी. म्हणजे हे असा प्रकार मी खाल्लाच नाही रे कुठे मुंबईत. नाही. आणि विशेष म्हणजे एक नोंद करण्यासारखी गोष्ट काय आहे 899 मध्ये एवढी थाळी आहे. 899 मध्ये ही थाळी आणि ही जे ग्रेव्ही आहेत ना त्या अनलिमिटेड आहेत. नाही आणि विशेष थाळी तुम्ही कितीही लोक खाऊ शकता. थाळीला काही रिस्ट्रिक्शन नाही. दोघच खावा, तिघच खावा, नाही तर डबल पैसे तुम्ही द्या. अजिबात नाही. ती एक वाक्याने गोष्ट आहे यांची. आपण लेग पीस घेऊया. आता बघ हे सॉफ्ट आहे एकदम. सॉफ्ट आहे. हो हे सॉफ्ट निघालं. वा काय फ्लेवर आहे हा भाई. हा जो मसाला आहे काळा मसाला स्ट्रॉंग फ्लेवर आहे. हा जो मसाला रंग पाहायचा वा 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 झणझणीत आहे. मीठ परफेक्ट आहे. आणि जे वाटण असं लागलंय ना ते वाटण पण चवदार आहे. चवदार आहे एकदम. आणि भाकरी ही भाकरी याच्यावर काय कॉम्प्लिमेंट करते यार. तिखट आवडत असेल तर ही डिश 100% तुमच्यासाठी. आणि तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर ही डिश तुम्हाला 100% तुमच्यासाठी. खतरनाक तिखट. पण तिखट म्हणजे मिरचीवाला तिखट नाहीये. मिरचीवाला मसाला काळ्या मसाल्याचं तिखटपणा आहे. हो एकदम गावरान चव आणि खतरनाक मसाला. पण तिखट असून खाऊ वाटतंय ते परत. अरे मी परत खाऊ वाटतंय ते. आता मी हे खाऊया. असं टाई फिरवा लागते ह्याच्यात. अंड घेऊया. ह्याची परत ग्रेव्ही वेगळी वाटते बघ की बघायला. एकदम सटल चव. गावात खायचं म्हणलं की असं हात घाणवणार, असं तेल लागणार, दोन्ही हात बरबडणार. वा तिन्ही टेस्ट वेगळी. तिन्ही टेस्ट वेगळी आणि ह्याची टेस्ट एकदम माइल्ड आहे. हे भाताबरोबर बाप लागणार. आणि मी सांगू तुम्हाला इथे ना बाजरी मिळते, रोटी मिळते, ज्वारी मिळते. पण तुम्ही गावाकडे येऊन भाकरीच खायला पाहिजे. कुठली खा पण भाकरी खा. आणि बाजरी खा. भाकरी खा. ज्वारी सगळीकडे मिळते. ह्याचं जे वाटण हे आहे ना बनलंय ना माय गॉड काय चव आहे. अरे काळ्या मसाला ह्याच्यात धमाल करतो. म्हणजे मुंबईतल्या शहरातला मुलगा आहे मी पण मला हे असं वाटतं की ही चव मला रोज पाहिजे. हा असं वाटतं की आय बिलॉंग हिअर. मी दर रविवारी हेच जेवलो पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माहिती नाही ती कम्प्लीट होईल की नाही होईल. वाव. आपण आता हे घेऊया. सूप घेऊया. सूप यांचं सूप आहे.
त्याच्यामध्ये 150 कोंबड्या ज्यामध्ये जकुजी घेत होत्या बात ते याच्यात घेत होत्या. त्यांनी मजा करून गेल्यानंतर जे पाणी उरलंय ते हे आहे. भाई म्हणजे तुम्ही जेवढं पण अंगणी पेला असेल ना या तुम्ही अंगणी बोलूच शकत नाही, एवढी चव आहे. इतकी चव आहे याला, आळणी नाहीच ही. हे अंगणी नाही त्याला सूपच बोला. खूपच बोला. एक नंबर एक नंबर. काय चव आहे ही म्हणजे. ओ माय गॉड. मला वाटतं मी जर असं ना भात ह्याच्यावर खातो. सर्वात कमी तिखट काय असेल तर ही आहे. अंड सगळ्यात सर्वात अंड कमी तिखट आहे. ह्यांच्याकडे पण इंद्रायणी असतं ना राईस, तर अजून मजा आली केलं असतं या डिशला. या डिशला खरं. जवळपास आपल्यापाशी 45 माणसं आहेत. 45 आणि ही सगळी माझी फॅमिली आहे त्याच्यात, म्हणजे मला धरून 45. मी बी त्यांच्यातच मला बरोबर. गुपित असतं. आणि सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे ही जायचं. टीम लय स्ट्रॉंग आहे आमची, मधली तर टीम लय स्ट्रॉंग आहे. मुन्ना आहे, बप्पा आहे, राहुल आहे, रोहन आहे. आता मला सांगा, सोशल मीडियाचं तुम्ही काय शिक्षण घेतलंय? नाही, काहीच नाही. पण तरी पण सोशल मीडियामध्ये सर्वात व्हायरल तुम्ही आहात. त्या व्हायरल होण्यामध्ये एकट्याचा काय हात नाही. ही माझी जी टीम आहे, दीपक आहे त्याच्यामध्ये, बप्पा बिप्पा, पुन्हा डॅनी म्हणून एक आजोबा आहेत. म्हणजे सगळ्याला बघून ती रील्स काहीतरी वेगळं केलं की ती पळती. मला ही समजलं. शिक्षण नसताना मला एक कळालं की सोशल मीडियाला असं व्ह्यूज जाऊ कधी येतात माहितीये का, त्यांच्या हातात आहे त्यांच्या. असं मला वाटतंय का, तर वेगळा कंटेंट असला तरच रील्स पळती. पण वेगळा म्हणजे काय असलं पाहिजे? काय म्हणजे आज समजा ही दाखवलं की उद्या ही दाखवलं की, समजा आज ही 1 मिलियनला गेली तर उद्या डबल 30 दाखवली की 1 मिलियनला 1 लाखाला बी जात नाही. बरोबर. जरा वेगळं दाखवलं फिरवून की ती 1 मिलियन जाते. ही मला पाठ झालं. काय बात आहे, काय नॉलेज आहे, काय अनुभव आहे. नाही, मला पाठ झालंय ती. अरे मस्त मस्त. ओव्हरऑल मी या थाळीला 899 साठी, हा तो एपिसोड नाहीये तरी पण 899 मी देतो आहे गोल्डन थम्स अप. वर्थ इट. तुम्हाला इकडे यायचंय, मागवायचंय काही पण, मला वाटतं त्यांच्याकडे सगळंच बाप मिळणार आहे. पण ही डिश आम्ही खाल्ली आहे आणि आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला आवडणार. 100% आवड. नात करते का, यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायलाच लागतंय. असेल मटण डवार खायचं असेल तर हॉटेल तिरंगा यायलाच लागते. कळलं का तुम्हाला मी कुठे आलोय? लक्ष्मण दादाच्या इकडे आलोय, ते पण तिरंगामध्ये. आणि हे आहे शेवटचं लोकेशन. आपण मगापासून बघतो की काय धमाल चालली आहे. आणि हा माणूस म्हणजे बाई लास्टला आलाय, पण हा ब्लास्ट करणार आहे. त्यामुळे दादा आज मी तिरंगामध्ये आलो. आणि काय हे तिरंग कसं चालू केलंस तू? मी 5 वर्ष झालं हॉटेल चालू करून. म्हणजे पहिलं पान शॉप होतं, त्यानंतर हॉटेल व्यवसाय झाला. लॉकडाऊन पडल्यामुळे पान शॉप बंद केलं, नंतर हॉटेल व्यवसाय झाला. पण पान शॉप वर ना इथं कसं काय आलास? पान शॉप बंद केलं तर लॉकडाऊन मध्ये, मग व्यवसाय काय करायचं म्हणून स्वतः जिम होती. आम्ही राहण्यातच राहिलो होतो. त्यावेळेस म्हणलं आता हॉटेल चालू करू. नंतर हॉटेल चालू केलं की पहिलं आपण एखाद्या मंदिरा वगैरे नव्हतं, जत्रा टाईप खायला जायचं, कार्यक्रम बिक्रम असला, ती परंपरा कमी होत चालली. आम्ही तर बघितली पण नाही शहरातल्या माणसांनी या गोष्टी कधी. मी असं प्रत्येक हॉटेलवर म्हणलं चिकन मच्छी असतेच, असं काहीतरी नवीन करावं म्हणलं. मग त्यावेळेस डोक्यात विचार आला की आता जास्त लोकांना मटण खायला भेटत नाही गावाकडलं, बरोबर, मग ती चव आपण करू. मला याच गोष्टीचा अभिमान वाटतो की गावाखेडेगावातनं जेव्हा अशी मुलं डिसाईड करतात की नाही आपण ना थांबायचं नाही. पान शॉप होता, कोविड आलं, बंद पडलं, पण थांबायचं नाही आणि काहीतरी वेगळं करायचं. आणि जी ऑब्झर्वेशन पॉवर असते ना की कुठे काय मिळतंय काय नाही मिळतंय, त्याला माहिती होतं की त्याच्या घरात जे मिळतं किंवा जत्रेत जे मिळतं ते सगळ्यांना नाही मिळत. त्यामुळे शहरातल्या लोकांना किंवा कुठल्याही वेगळ्या लोकांना जर काय द्यायचं असेल तर ते इथे यावं लागणार आणि इथेच येऊन खावं लागणार. म्हणजे मी सांगू तुम्हाला, ह्याची जी जागा आहे ना तिरंगा, ही अशी काय कुठे हायवेवरती नाही आहे का कुठे अशी तुम्हाला एकदम ॲक्सेसिबल पण नाही आहे. पण अशा ठिकाणी पण लोक येऊन गर्दी करून खातायत, यालाच म्हणतात ह्याचं काहीतरी सिक्रेट आहे. सिंडिकेट मध्ये कसं पुष्पामध्ये तसा हॉटेल आणि सोशल मीडियाच्या हॉटेल लाईन मधला लक्ष्मण सिंडिकेट आहे. वाक्यानुजोगी गोष्ट त्यांची बघा, त्यांनी तसा बोर्ड लावलाय स्पष्टपणे की येथे दारू विकली जात नाही, बाहेरून आणल्यानंतर पिऊ दिली जात नाही. तर चला, आज ढवरा जेवण मला खायचंय आणि बघूया काय देतोय. एवढं फेमस गोष्टी आपण खाणार आहोत आज. होय 25 आहे.
ह्याचं वय 26 आहे, याचं वय 29 आहे आणि माझं वय 36 आहे. भाई तू काय यार, मानलं तुला भाई, मानलं तुला. म्हणजे यार म्हणतो ना यंग जनरेशन जी आता महाराष्ट्रातली तयार होते ना, तिला सल्यूट आहे माझ्याकडनं भाई. गावाकडची मंडळी जे काय आलेत ना बाहेर सोशल मीडियामधनं आणि त्यांच्या स्वतःच्या टॅलेंटवरती, त्याला माझ्याकडनं खरंच सल्यूट आहे. हा 5 वर्ष म्हणजे तो 20 वर्षाचा असताना चालू केलं त्यांनी भाई. 20. मी जातो, बाय बाय, चला. भाई तू बघतो का काय चालू आहे, तयारी बघितली का? आणि काही आता ना वाजले 6:15 आणि अजून जेव्हा गर्दी का दिसत नाही, कारण मी खूप लवकर आलो. कारण जर ह्यांच्या पीक आरला मी आलो ना तर मला इथे पाय ठेवायला पण मिळणार नसतं, म्हणूनच मी लवकर आलो की बाबा यांच्याशी गप्पा मारायला मिळणार. तर हा माणूस असा आहे ना, हा प्रत्येक कस्टमरशी स्वतः टेबलला जातो, मग लिटरली हाच वेटर बनून जातो लिटरली. त्यामुळे ह्याचं जे माझ्याशी गप्पा मारण्यासाठी मी लवकर आलोय. या इकडे दाखवा. सकाळचे 100 संपल्यात, सकाळचे 100 संपल्यात आणि आता ह्यात 40 टाकले शिजायला. हे आपलं चिकन आहे ना? हा 40 म्हणजे 80, म्हणजे आम्ही 100 म्हणजे कशी एका ताटाला 2 देतो. एका ताटाला 2 मुर्गी देतात. हा 899 रुपयाला, म्हणजे सकाळचे 200 आणि आता हे 40 म्हणजे 80, 280 कोंबड्या झाल्यात. हे पण तुझं ते मोठं थाळी असेल ना एकदम? हा मोठे मोठे. अरे बापरे, काय हवं तर बघतील का आपल्याला? नाही असं टाकलं की तसे दिसते. भाई साहेब हे काय आहे? आणि गावरान कोंबडी? हा गावरान गावरान, एकदम गावरान, परफेक्ट परफेक्ट. ह्याचा जो येतोय ना अरोमा, असं वाटतं इथेच चपाती घेऊन, इथेच भाकरी घेऊन, इथेच खाऊ आणि बसून जावं. सगळं चुलीवरच. माहोलीवर मागे शेती विती एकदम ओपन वाला फील. म्हणजे जो गावचा अरोमा पाहिजे ना तो इथे आहे भाई. आणि हे एवढी लाकडं आपली ह्याची मटण शिजवायला चुलीवरच चुलीवरचं सगळं. त्यामुळे तयारी बघ, स्टॉक बघ काय भाई याचा. नाही सोशल मीडियाला मी टिकटॉक असल्यापासून ऍक्टिव्ह होतो. हा मला तेव्हापासून व्हिडिओ बनवायचा नाद होता. मग आपलं म्हणले आपापल्या बिझनेसचा व्हिडिओ बनवा. मला वाटतं या लोकांनी ना सोशल मीडियाचे क्लासेस घेतले पाहिजेत. म्हणजे आम्ही शहरातले लोक सोशल मीडिया करतो आणि हे जे सोशल मीडिया वापरतायत, सोशल मीडियाचा फायदा झाला पाहिजे ना बिझनेसला. यांना होतोय 100% होतोय सगळं सोशल मीडिया. तुम्ही दादा मला वाटतं क्लासेस घेतले पाहिजेत आमच्या लोकांचे, की कसं सोशल मीडिया सांभाळायचं. नाही आमचे मग आता 3-4 आमच्या फील्ड मधली माणसं उतरल्यात की, टेंभुर्णी, धाराशिव, मुरुड, हो सगळं आपलं बघून ट्रेंड झालेला आहे. क्या बात आहे, ट्रेंड सेटर माणूस वयाच्या 25 वर्षा गाजवतोय. हाय हॉटेल लाईन मधले व्यवसाय कशामुळे आता ट्रेंड झाले. मी ट्रेंड निर्माण केला, झालं त्यांचं बी चांगलं झालं. आज आमच्या महाराष्ट्र आमच्या 5-6 जणांमुळे गाजलाय. मी पहिला स्टार्टिंग व्हिडिओ केली, आज 5 जणांनी आमचा अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकून घातलाय. धुमाकूळ म्हणजे बाबा शहरांमध्ये तर लोक वेडी झाली. नाही पहिलं रील्सला म्हणलं की पहिलं रील्स ट्रेंडिंगला कशा यायच्या, रीस्टारच्या यायच्या, डान्स केला हे केला. आज इंस्टाग्राम वर हलवून टाकले आम्ही सगळं. आता डान्स करायची गरज नाही भाई, आता सगळ्या मटन चिकन मच्छी असल्या रील येतात. आता यांच्या भरपूर आज तुम्ही बघताय जवळजवळ 500 हॉटेलवाले ऍक्टिव्ह होते इंस्टाग्रामला. त्यांना बी आता सोशल मीडियाचा फायदा घेतलाय. बरोबर आहे. त्यामुळे कोणतरी काहीतरी प्रोत्साहन घेतंय आणि खूप असे तरुण आहेत व्यवसायात उतरतात. आणि काही तरुणांसाठी आम्ही व्यवसायात उतरण्यासाठी संधी दिली. आम्ही शाखा चालू केल्या. आता तुम्ही साखर पण चालू केल्यात तुमच्या? 7 शाखा झाल्यात आपल्या अजून ओपनिंग. कुठे कुठे? पंढरपूर, कोंडवा, शिक्रापूर, तुळजापूर, धाराशिव आणि आपले. आपण क्वालिटी कशी त्यांची चेक करतो? आपण वस्तात त्यांचं ट्रेनिंगला आणतो नाही आपल्याकडे. तू ट्रेनिंग पण घेतो? हा पंढरपूर झाला एक जण ट्रेनिंगला वस्तात. ट्रेनिंग देऊन आपण वस्तात, म्हणजे आपली क्वालिटी तिथे गेली पाहिजे ना. बरं नाव तुझं लागणार आहे तिथे. नाही तर 2 पैसे कमवण्यासाठी नुसतं नाव द्यायचं, बोर्ड अडकवायचा, ते काय म्हणजे फायदाच नाही. काहीच नाही फायदा त्याच्यामध्ये, नावाची बदनामी होणार तशी पुन्हा. त्यानंतर मी कंपल्सरी शाखा देताना असं बोलतो, तुम्ही आम्हाला एक वस्तात द्यायचं, आम्ही त्याला पूर्ण ट्रेन करणार आमच्या पद्धतीने, तेव्हा ओपनिंग करायची. नाहीतर आता आपण सांगण्याच्या भरपूर ओपनिंग झाल्या असते, पण ज्यावेळेस ती ट्रेंड होईल बरोबर इथं क्वालिटी जी होती तिथं द्यायला पाहिजे. बरोबर. नाहीतर लोक शाखा द्यायची पैसे कमवायचं असलं नाही करायचं. आता शाखा देऊन नाव खराब होण्यात किती म्हणजे थोडा पण वेळ लागत नाही. हे काय माहिती माईक कशाला? गर्दी असल्यावर आवाज जात नाही वेटरला हे तिकडे. आतमध्ये भरपूर जागा या की. हे भाई चला बघूया. काय म्हणजे काय बनवलंय बघ ना या. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की 20 वर्षाचं असताना चालू केलं, आज 5 वर्ष हा सक्सेसफुली बिझनेस करतोय, ट्रेंड सेटर आहे सोशल मीडियाचा. आणि तुम्ही बघताय गर्दी आणि काय ही जागा मोठी. आणि आतापर्यंत किती शाखा झाल्या तुझ्या? 7 शाखा झाल्यात ऑलरेडी आणि वेल ट्रेंड.
तर मला सांगा हे तिरंगा नाव कसं काय आलं? ती काय झालं 15 ऑगस्ट दिवशी ओपनिंग ठेवलं होतं आपण. मग 14 ऑगस्टला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत काय नावच विचारात येत नव्हतं. काय म्हणलं बादशाच ठेवू, बादशाच ठेवू, कुणाचं काय ठेवू, काय ठेवू, काय विचारत येत नव्हतं सकाळी. म्हणलं बघू सकाळी. मग बसल्या इथनं पोरं बिरं शाळेत जाताना दिसली झेंडा अडकून. म्हणलं आज 15 ऑगस्ट आहे, मला तिरंगाच नाव ठेवायचं. अरे क्या बात आहे रे. मग तू सगळं तुझं ऑब्झर्वेशन आणि तो अलर्ट आहे माणूस एकदम. असं मी ह्यांचं कंटेंट बघायचो, लोकांचा व्हिडिओ बघायचो, डान्सचा. मला असला नाद होता रील्स बनवायचा, डान्सचा बिन्सचा. मग मी एक विचार केला की बाबा आज मला तुमच्यापर्यंत पोचायचं म्हणलं तर मी पुण्याला पोचू शकतोय, मुंबईला पोचू शकतोय का नाही. मग विचार केला आपले लोक भरपूर लांब लांब रील बघतात डान्सच्या. आपण जर आपल्या व्यवसायाच्या रील टाकल्या तर ग्राहकांना आकर्षण होईल का. मी असं टाकत रील गेलो तर जे आपण डान्स करतो ह्यापेक्षा व्यवसायाच्या रील जास्त व्हायरल पण व्यवसायाच्या रील मध्ये तू काय असं स्पेसिफिक बघतो की त्याच्यामध्ये फेमस होतात? म्हणजे कसं आपली क्वालिटी, आपण काय विकतो, ग्राहकांना प्रेस देतो, इधर दररोज आपण दावतो ना अपडेट. ऑनेस्टी आणि त्याच्यामध्ये काय प्रामाणिकपणा दिसतो. म्हणजे काय प्रामाणिकपणा देतो लोकांना. किचन मध्ये एंट्री पण देत नाहीत. बरोबर. मोठे मोठे रेस्टॉरंट किचन मध्ये एंट्री देत नाहीत आणि व्हिडिओला चान्सच नाही. बरोबर. पण मी सगळं दाखवतोय किंवा माझ्याकडे हे तुम्हाला पटतंय घ्या, हे डायरेक्ट. काही लोक मला रेसिपीच्या रीलला कमेंट करतात, फ्राय पण असे, चिगडे असे, जे आहे ते दाखवतोय मी त्यांना. दादा मी काय त्यात लपवत नाही, ही माझ्याकडे आहे, ही तुम्ही बघा, पटलं या. हेच ना म्हणतोय मी, सोशल मीडियाची ताकदच ही आहे की जे खरं ते बघा आणि हवं तर घ्या, तर निघा. काय भाई विकायला ना बसलोय, दाखवायला बसलो तुम्हाला काय जे खरं आहे ते. मी डॉक्टर दिग्गज दापके देशमुख, पीडियाट्रिशियन आहे. धाराशिववरून इथं आलो जेवायला खास. अरे वा. तसं बघितलं तर हे खूप इंटिरियर साईडला आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, परंतु ह्यांच्या जेवणाची क्वालिटी आणि सर्व्हिस एकदम एक्सलंट आहे. एक्सलंट म्हणजे 5 स्टार मध्ये पण असं जेवण मिळत नाही. काय डॉक्टर माणूस सांगतोय आपल्याला, अजून काय याचं आपल्याला काय सर्टिफिकेशन हवंय. दादाची रीच 200 मिलियन आहे इंस्टाग्राम वरती. आणि तर ती रीच नसून माझ्यावर तर लोकांचं प्रेम आहे. नाही पण मी सांगतो, हा किती पण ऑनेस्टली बोलू, किती पण हंबली बोलू, पण मला खरं गोष्टीचं कौतुक करायचंय. खूप सारे बिझनेस ओनर असतात ना जे नवीन नवीन धंदा करतात, त्यांना काय वाटतं की मी कुठली तरी एजन्सी हायर करीन सोशल मीडियावाली, त्यांना मी कधी पैसे देईन, ते माझं प्रमोशन करतील आणि मग मी मोठा होईन. स्वतःहून केल्याशिवाय ती गोष्ट कधीच होणार नाही. मी प्रत्येक माणसाला सांगतो की जर तुम्हाला तुमचा बिझनेस सोशल मीडियामध्ये ग्रो करायचा आहे, तुम्हाला तुमच्या चाव्या हातात घ्यायच्या, तुम्हाला तुमचं काम करायचंय. फायदाच नाहीये, कारण ते कशाला करतील तुमच्यासाठी. तुम्ही तिकडे पैसे देणार, त्यांना त्यांच्या कामाशी मतलब असते, त्यांना तुमचा व्यवसाय वाढू नाही वाढू त्यांच्याशी घेणं देणं नसते. बरोबर आहे, काम करणार, त्यांना काय पैसे तुमच्याकडे काढायचे आहेत. पण हा माणूस दिवसाला 15 रील सोडतो, कमीत कमी 6 तर असतात. आणि ही मेहनत आहे, हे असंच नाही होत गाईज. कोण आपण म्हणतो ना की काय रे सोशल मीडियामध्ये फेमस झाला म्हणून मोठा झाला, उगीच कोणी मोठा नाही होत. त्याच्या मागे मेहनत असते, त्याच्या मागे कन्सिस्टन्सी असते, त्याच्या मागे चिकाटी असते. तेव्हाच माणूस सोशल मीडियामध्ये मोठा होतो. आणि सोशल मीडियामध्ये ऍड करून फायदा नाही, कारण इथं कस्टमर आला तर त्या आल्यावरती तो खुश होऊन गेला पाहिजे. म्हणून हा माणूस प्रत्येकाबरोबर स्वतः गप्पा मारतो, जेवण बिवण जे पण आहे स्वतःची क्वालिटी चेक करतो, आणि रील पासून ते रिअल पर्यंत कस्टमर हॅप्पी असतो. जेवढी जास्त लोक येणार तेवढी ह्याची जबाबदारी वाढत जाणार. आणि 5 वर्ष हा टिकून आहे. लोक येतात, लोक गायब होतात. भाई मला खरंच तुझं मनापासून कौतुक. मी अजून जेवलो पण नाहीये, मी अजून जेवायचं बाकी आहे, पण भाई या गोष्टीच बघून माझं मन भरलंय. दादा आणि हे कुठून तुला आलं सगळं की कस्टमरशी बोललं पाहिजे, फीडबॅक घेतला पाहिजे? पहिल्यापासून सवय असते की काम करण्याची, त्याच्यामुळे काही लाज बीज त्यात काही नसतं. खालून वर आलेला माणूस आहे, खालून वर आलेला माणूस, कसली लाज नाही भाई. तो एक वेटरचं पण काम कर रेडी आपल्या स्वतःच्या हॉटेलमध्ये. काय मस्त आहे. माझं काय काय तयारी चालू आहे? हे मटन टाटा लागलेले ऑर्डरचे, आणि सगळं हे पण 250 रुपये. 250 आणि काय अनलिमिटेड? काय काय अनलिमिटेड असतं आपल्याकडे? भाकरी, राईस, रोटी, भाकरी, रोटी भाकरी पण अनलिमिटेड, रस्सा, सूप. अरे बापरे, फक्त पीसेस सोडून सगळं अनलिमिटेड आहे. आणि मग आज किती तुझे कापले गेलेत? आज 11. आज 11 कापले गेले. आणि तुझी बोकड कुठून येतात? बोकडे आपलं व्यापारी असतं, व्यापारी दिलेलं ते आणून कापते आपल्या समोर. त्याच्या कापतात समोरच. स्वतः चूज करतो कुठले वाह तुला नको आहे तुला. वा वा वा. आणि किती एवढी क्वांटिटी असते आपली? हे भाई एवढी मटणाची क्वांटिटी, याची क्वांटिटी मध्ये कमी नाही.
250 रुपयाची ही ढवारा थाळी. बरोबर बरोबर. एकदम बरोबर बोललोय, ढवारा Perfect. थाळी. आणि हे दिसतंय तुम्हाला, हे यांचं आहे मटण आणि गरमागरम हा मसाला जो आहे ना, या मसाल्याची मजा आहे मला तर वाटतं पूर्णतः. आणि बाकी काय याच्यात जास्त तुम्हाला आयटम दिसणार नाहीत. एक तुम्हाला हा आपला, मला वाटतं हा आपला हा आहे इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस आहे मस्त. आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे मी. यांच्याकडे ज्वारी आणि बाजरी दोन्ही मिळतं, पण मी बाजरी घेतली. अगेन खूपच सॉफ्ट बाजरीची भाकरी एकदम. आणि तुम्ही बघाल तर मस्त झाडाखाली बसून या भाकऱ्या थापल्या जातात. विचार करा, एवढं नॅचरल. म्हणजे माझं आवडलं काय ना, की याचं किचन असं पसरलेलं आहे. काही झाडाखाली भाकऱ्या थापतायत, शेताच्या जवळ त्याचे किचन चालू आहे तिथे. चालू आहे तिकडे. आतमध्ये नदी किनारी लोक मासे पकडतायत, भांडी घासतात तिथे. म्हणजे एकदम त्याने पुरेपूर वापर केला अख्ख्या परिसराचा. आणि या थाळीची गंमत अशी आहे ना, की याच्यामध्ये तुम्हाला हा रस्सा आणि ही भाकरी ही अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. आणि तुम्ही शेअर करू शकता का थाळी? थाळी शेअर करू शकतो आपण? नाही एक माणूस एकच खाणार. अच्छा, इथं तो नियम आहे की एक माणूस एकच थाळी खाणार, शेअर नाही करणार. पण एक माणूस किती खाऊ शकतो, त्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला. पण आम्ही विशेष भाकरी आणि रस्सा जरी अनलिमिटेड असला तरी मटन अगोदरच अनलिमिटेड भेटलेलं आहे, त्यामुळे त्या मटणाची क्वांटिटी तर काही कमी नाहीच खूप आहे. आहे. आपण ट्राय करूया मसाला यांचा पहिला. तिखट पहिला तिखट लागणारच आहे तुम्हाला. ढवारा मटनचं ते तर खासियत आहे. खासियत आहे. आणि मग त्याचा तो जो मसाला आहे, त्याचा जो फ्लेवर आहे तो येणार आहे एकदम भारी. आता आपण याचं मटण खाऊया. शेअरिंग ॲक्च्युली नाही अलाउड आहे, पण आम्हाला शूटिंगसाठी आम्ही दिवसभर खातोच, त्यामुळे आम्ही शेअरिंग करूनच खातो. सो आम्हाला माफ आहे, पण तुम्हाला नाही. पहिली गोष्ट मटण, ह्याचं मटण बघ काय. म्हणजे मी आज दिवसभर जेवढं खाल्लंय त्यामध्ये सर्वात सॉफ्ट मटण कुठलं असेल, जे तुटतं एकदम लगेचच, ते हे दिसलं मला. आणि रेषासहित दिसतंय ते मटण. हो, एकदम सॉफ्ट मटण निघालंय. टू गुड. म्हणजे मी आजच्या एपिसोडमध्ये जे मटण खाल्लंय त्यातलं हे सर्वात सॉफ्ट मटण. आणि ही आमची दिवसभरातली तिसरी थाळी आहे. हो, पण तिन्ही थाळ्यांची टेस्ट वेगवेगळ्या आहेत. मसाले सेम आहेत, सगळं सेम आहे. म्हणजे मी पहिल्या हॉटेलला जिकडे खाल्लं भाग्यश्रीला, त्याचं ढवारा थाळीचं मटणाची स्टाईल आणि त्याचा रस्सा हा पूर्ण वेगळा आहे. त्याची चव, त्याच्या गोष्टी पूर्ण वेगळ्या. ते त्याची चव जास्त झणझणीत होती, जास्त हे होतं. पण हे मला एकदम माझ्या स्टाईलचं वाटलं. माइल्ड आहे, थोडं झणझणीत दिसतंय, झणझणीत पण माइल्ड आहे. माइल्ड आहे. म्हणजे तुम्हाला अगदीच, मी अजूनपर्यंत माझी जीभ जळली नाही, बिलकुल पण नाही. माइल्ड आहे. आणि मला सर्वात गोष्ट कुठली आवडली याची, तर मटण. ह्याचं मटण टू गुड आहे. आणि या आपण जसं बोललो की या एरियामध्येच जे मटण मिळतं क्वालिटी, म्हणजे या धाराशिव एरियामध्ये ना, धाराशिव एरियामध्ये जे आपल्याला मटणाची क्वालिटी आहे, इकडचे जे बोकड आहेत ते जे हे गवत खातात त्याच्यामुळे जी क्वालिटी बनते यार, हो हो हो. तुमच्या लहान मुलाला पण घेऊन शकता खायला. हो, स्वादिष्ट थाळी ना, स्वादिष्ट. म्हणजे लहान मुलांना खाल्लं त्याच्या पोटात काय त्रास होणार नाही. आणि जो तेल पण जे पडलं तर्री, त्या तेलाचं ओठांना लागत नाही, बिलकुल पण नाही. माझी रिक्वेस्ट आहे शहरातल्या लोकांना, जे मुंबई पुण्यात आम्हाला बघतायत, मी आम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघतो, पण जे शहरातली लोक आहेत, जराशी गाडी बाहेर काढा तुमची, जरा ट्रॅव्हल करा. थोडंसं आउटसाइड आहे, पण तुम्ही या, आवर्जून या तिन्ही जागा मला वाटतं तुम्हाला येऊन व्हिजिट करायचे आहेत. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुलं काय धमाल करतायत ते तुम्ही येऊन अनुभवलं पाहिजे, बघितलं पाहिजे. रेस्टॉरंट बिझनेसमध्ये हे खरंच मी बघितलं पाहिजे. टू गुड. माझ्याकडनं म्हणजे मी सकाळपासून तेच करतोय, पण मला वाटतं या डिशला पण 250 रुपयाच्या अनलिमिटेड गोष्टीसाठी नक्कीच मिळतोय गोल्डन थम्सअप, टॉप नॉच. राईस मध्ये पण मला कुठेतरी मटण मिळालं. जिगरी म्हणजे आतलं ओ बॉडी पार्ट आतले. हा, आतडी म्हणजे काय म्हणते त्याला आपण, ते भातामध्ये वजडी वगैरे सगळं. क्या बात आहे. हे तर मी फर्स्ट टाइम बघतोय असं काहीतरी की भातामध्ये ऑलरेडी, हे बघा ऑलरेडी याच्यामध्ये आहेत आयटम्स. भाई, आपण आतापर्यंत आयुष्यात फ्राईड राईस खाल्लेत, बिर्याणीज खाल्लेत, पुलाव खाल्लेत, पण हे आज वजडी इंद्रायणी राईस, वजडी इंद्रायणी राईस हा आयटम मी आयुष्यात फर्स्ट टाइम खातोय.
हे तुमच्या घरात पण असंच बनतं दादा? अरे म्हणून आहे बाई हे आयटम असा. चला आपण एकतर राईस का स्टिकी आहे बघ, हे बघ मी हात उलटा केलाय माझा, हे बघ चिकटलाय माझ्या व्हायला. म्हणजे यात पीसेस ऍड करायची गरजच नाही, ऑलरेडी वजडी आहे याच्यामध्ये. ती वजडी पण काय लागली आहे खायला. आणि मी सांगतो ना ह्यांच्या ग्रेव्हीची गंमत अशी आहे ना की दिसते तिखट आहे पण अजिबात तुम्हाला त्रास देणार तर बिलकुल पण तिखट नाही. आणि माझी जीभ पण तिखट नाही झाली आहे, ओठ पण काहीच नाही, एकदम माइल्ड आहे. पण मसाल्याला ती पूर्ण चव आहे. हो, मसाला तुम्हाला दाखवतो की भाई हे कुठेतरी ग्रामीण भागातला मसाला आहे जो तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही. हा हा, बकऱ्याची कलेजी घालायची मजा येते. मटण थाळी आपल्या 2 प्रकारची, एक ही डवरा थाळी आणि एक नादकर्ती काय थाळी. त्यामध्ये नाद करते का थाळी काय? त्यामध्ये मटण फ्राय मध्ये येत आहे, मटण रस्स्यात पण येत आहे. मग मटन थोडा फ्राय मिळेल का आम्हाला बरं टेस्टिंगला? नाद करते काय थाळी? करते काय? नाही कर ग, करून पण जमणार नाही ना. पहिली गोष्ट ह्याचं मटणची क्वालिटी. मी याच्या मटणाच्या क्वालिटीमध्ये प्रेमात पडलोय. हे बघ क्रेझी क्रेझी. खाऊया. मटन फ्राय तर अमेझिंग आहे. मला वाटतं या मटणाची स्पेशालिटीच आहे की या मटणाच्या प्रिपरेशनमध्ये अख्खच्या अख्खं मटण जातं. म्हणजे त्याचे फक्त त्याचे पार्ट नाही वापरत, ते त्याची नखं आहेत आणि त्याची काय कातडी चमडं ते सोडून बाकी सगळं जे प्रकार आहेत ते सगळं. म्हणून मला खाताना वजडी मिळाली पुन्हा एकदा. आणि फ्रायवाली वजडी मामा मिया आहे रे, मामा मिया. तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला नाद करती काय हीच थाळी मागवायची आहे, कारण भाई ह्याचा नादच वेगळा आहे आणि तुम्हाला याचा नाद लागेल अशी ही थाळी आहे. हा फ्राय, ही नुसती फ्रायची डिश आहे ना, या डिशला माझ्याकडे मिळते या नुसत्या डिशला. ताई नमस्कार, तुमचं नाव सांगा. कृष्णा भोसले. आणि या आपला जो लक्ष्मण दादा आहे त्याच्या या मिसेस आहेत आणि त्या बसतात परफेक्ट गल्ल्यावरती आणि ते पैसे सांभाळतात. ताई कसं वाटतं तुम्हाला की आपला नवरा हे जे चालू केलंय याच्यातून काय वाटतं? आज हे सर्व काय ते सगळं त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे, त्यामुळे मला गर्व आहे की मी त्यांची बायको आहे. आणि आम्हाला अभिमान वाटतो की काही नसताना पण एवढं सगळं उभं करताना हिंमत लागते आणि जिद्द लागते. मला याचा अभिमान वाटतो त्यांचा खूप. सांगतो ना धाराशिव मधलं सर्वात सॉफ्ट मटन कुठे खाल्लंय? तिरंगाला खाल्लंय. त्यामुळे हे मला प्रकार खूप आवडला. थँक्यू दादा आणि थँक्यू मंगेश भाऊ, तुम्ही आणि दादा लक्ष्मण दादा दोघं जोडीने थांबलेत एकदम एकदम. अरे वा, काय मस्त प्रेम आहे. पाहुणचार करण्यासाठी बघ ना कसं म्हणजे कस्टमरची कशी काळजी घ्यावी आणि त्याचं कसं ऐकावं, तो काय बोलतोय, त्याला काय आवडतं हे तिथे दोघं उभं राहून बघतात, ऑब्झर्व करतात, तसेच करेक्शन करतात. हेच एका सक्सेसफुल बिझनेसमॅनचं लक्षण आहे आणि दिसतंय मला. स्वतः इथे खाऊन झालेलं आहे माझं. आपण बाहेर जाऊया, मस्त एक पान खाऊया आणि या एपिसोडची सांगता करूया. नाद करती काय कळलं का? आजचा एपिसोड काय होता? हा आजचा एपिसोड नाद करती कायच होता. म्हणजे आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी दाखवल्यात आज तुम्हाला आम्ही असे 3 रेस्टॉरंट दाखवले जे ग्रामीण भागात येऊन आज जगभरात व्हायरल झालेले आहेत आणि यांची रीच प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गर्दी होती आणि प्रत्येकाची चव स्वतःची एक खास होती. आता ते तुम्ही व्हिडिओ बघून ठरवा आम्ही कुणाला गोल्डन थम्सअप दिलाय. आणि माझं म्हणणं काय आहे, तुम्ही तिन्ही रेस्टॉरंटमध्ये जा, कारण तिघांच्या चवी वेगळ्या होत्या आणि तिघांची खासियत वेगळी होती. आणि मेन की आपली महाराष्ट्रातली खेड्यागावातली माणसं आज जे जगभरात आपलं नाव कमवत आहेत त्यांना प्लीज सपोर्ट करायला आणि त्यांचं ते काय करतायत, ते कसं करतायत, त्यांच्याशी गप्पा मारायला. कारण सगळ्या लोकांना गप्पा मारायला आवडतात आपल्याशी आणि प्रत्येक कस्टमर फर्स्ट वाली माणसं आहेत. 100%. त्यामुळे तुम्ही इकडे या लोकांशी गप्पा मारा, यांचं हाताची चव बघा, यांचे मसाले चाखा आणि ह्यांचं मटण खाऊन बघा, तुमचं दिल खुश होऊन जाईल. आणि जाताना नाद करती काय पान खाऊन जावा. तर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जे काय आवडलं असेल कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठला वाटतंय की तुमच्या इकडे पण कुठला असं कोणतरी फेमस आहे त्याचंही नाव सांगा, आम्ही जाऊन तिकडे ट्राय करू. चला आम्ही निघतो. येस. वाह.